नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही सिरीज कुणासाठी आहे? तर ही सिरीज अशा स्टुडंटसाठी आहे जे की स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड जे एमसीक्यू आहेत ते काय करत असतो आपण बघत असतो. आणि ही सिरीज कशी असते? पूर्णपणे मराठीमध्ये असते. या सिरीजचा आजचा जो एपिसोड आहे तो आहे 85वा एपिसोड आहे. आणि मागचे जर 84 एपिसोड जे आहे जर कोणी बघितले नसतील तर ते काय करायचे, त्यांनी बघून घ्यायचे आहे. ही सिरीज जी आहे ती नागेशस्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो, अल्टरनेट डेजला घेत असतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं, या व्हिडिओला लाईक करायची आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक जो आहे तो नक्की सांगायचा आहे. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. तुमचे जास्तीत जास्त जे मित्र असतील जे की सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत अशा मित्रांपर्यंत काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि आपलं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि युट्यूब प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथे पण तुम्ही आमच्यासोबत काय होऊ शकतात, कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. चला, तर आजचा जो पहिला क्वेश्चन आहे जो मी तुम्हाला काल होमवर्क दिला होता, काय म्हणतो बघा क्वेश्चन. ॲज अ फ्रुडियन थिअरी, अ मेल चाइल्ड्स अनकॉन्शियस सेक्शुअल डिझायर फॉर द पॅरेंट्स ऑफ द अपोजिट सेक्स अँड विश टू एक्सक्लूड द पॅरेंट ऑफ द सेम सेक्स इज नोन एज. तर आपल्याकडे काय होतं, एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव काय होतं, सिगमंड फ्रॉइड होतं. ठीक आहे, सिगमंड फ्रूड. त्याच्यावरून आपण काय म्हणतो, फ्रुडियन थिअरी. या सायंटिस्टने जेवढ्या काही थेरी दिलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, फ्रुडियन थिअरीज असं आपण म्हणतो. तर मग याने जे आपल्याला एक मेन थेरी दिली तिचं नाव होतं सायकोसेक्शुअल थिअरी. काय, सायकोसेक्शुअल थिअरी किंवा यालाच आपण काय म्हणतो, सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटल स्टेजेस असं सुद्धा आपण म्हणतो. हे कोण दिले होते आपल्याला, सिगमंड फ्रूड या नावाच्या शास्त्रज्ञाने दिले होते. ठीक आहे. मग या शास्त्रज्ञाच्या मते काय आहे की जेव्हा आपण डेव्हलपमेंट स्टेज मधून चाइल्ड जात असतो तेव्हा तो जो चाइल्ड असतो, ठीक आहे, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की मेल चाइल्ड. तर हे मेल चाइल्डची काय असते, एक अनकॉन्शियस सेक्शुअल डिझायर असते कुणाप्रती, त्याच्या जे अपोजिट सेक्सचा पॅरेंट आहे. मग त्याचा अपोजिट सेक्सचा पॅरेंट कुठला झाला, त्याची मदर. ठीक आहे, मेल चाइल्डचा अपोजिट सेक्सचा पॅरेंट कुठला, त्याची मदर. आणि फिमेल चाइल्ड जर असता तर त्याचा अपोजिट चाइल्डचा जो पार्टनर आहे, म्हणजे अपोजिट सेक्सचा जो पार्टनर आहे तो कोण असतो, त्याचे फादर असतो. बरोबर. मग तो जो चाइल्ड असतो त्याला काय वाटतं की बाबा माझा जो हे आहे, ठीक आहे, माझा जो अपोजिट सेक्सचा पॅरेंट आहे तो मला जास्त आवडतो. आणि तो जो माझा सेम सेक्सचा पार्टनर आहे तो काय हवा आहे मला माझ्या आयुष्यामध्ये, नको हवा आहे. ठीक आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं समजा तो जो चाइल्ड आहे तो जर समजा बॉय असेल, तो जर काय असेल, बॉय असेल, तर त्याला काय वाटतं, त्याचं जे प्रेम असतं जास्त कोणावर असतं, आईवर असतं. ठीक आहे, मुलांचं प्रेम कोणावर असतं, जास्त आईवर असतं. आणि त्यांना बाबा काय असतात, नको असतात. बाबा त्यांच्या आयुष्यात त्यांना नको असतात. कधी, लहानपण असताना. ठीक, डेव्हलपमेंट स्टेजेसमध्ये लहानपणी असताना. त्याच्यानंतर जेव्हा काय असतं, तिचे चाइल्ड जे असतं ते जर फॉर एक्झाम्पल गर्ल असेल तर तिला काय हवे असतो, बाबा हवा असतो. बाबा काय असतो, हवा असतो. पण आई काय असते, नको असते. ठीक आहे, आई काय असते, नको असते. ही डेव्हलपमेंट स्टेजमध्ये एक अशी स्टेज असते. ठीक आहे. आता आपण पण जनरली बघतो, जे मुलं असतात त्या मुलांची जी जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोण असते, तर त्यांची आई असते. आणि ज्या मुली असतात त्या मुली ज्या असतात त्या वडिलांसोबत जास्त कनेक्ट होतात. हे काय आहे, रियालिटी आहे डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये जसं जसं डेव्हलपमेंट होत असताना. ठीक आहे. तर मग हे जे सिगमंड फ्रूड होते, याने काय केलं होतं, काही डेव्हलपमेंटल स्टेजेस दिल्या होत्या. मग त्यांनी त्या डेव्हलपमेंट स्टेजेसला काय नाव दिले होते, ओरल स्टेज, त्यानंतर ॲनल स्टेज, त्यानंतर फॅलिक स्टेज, त्यानंतर लॅटन्सी, आणि लास्टची स्टेज कुठली, जेनायटल असे काय दिले होते त्यांनी, त्या स्टेजेसला नाव दिले होते. मग तुमची जी ओरल स्टेज असते, ती ओरल स्टेज स्टार्टिंगची जी स्टेज असते तुमची कुठली असते, ओरल असते. तर ओरल स्टेज कधीपासून कधीपर्यंत असते, जेव्हापासून तुमच्या चाइल्डची काय होते, बर्थ होते. चाइल्डची जेव्हापासून बर्थ होते तेव्हापासून तर 18 मंथ पर्यंत, म्हणजे जवळपास 1.5 वर्षापर्यंत काय असते, त्याची जी स्टेज असते ती कुठली असते, ओरल स्टेज असते. आणि जेव्हा ओरल स्टेज असते तेव्हा त्या बेबीचा जो फोकस ऑर्गन असतो तो कुठला असतो, तर तो असतो त्याची ओरल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटी. म्हणजे त्या चाइल्डला जे प्लेजर मिळतं ते कुठून मिळतं, ओरल कॅव्हिटी पासून मिळतं. म्हणजे जे बघा तुम्ही 1.5 वर्षापर्यंत जी लहान मुलं असतात त्यांच्या हातामध्ये तुम्ही काहीही द्या, ते काय करतील, ती गोष्ट हातात पकडतील आणि काय करून जातील, तोंडाकडे घेऊन जातील. म्हणजे त्यांची जी प्लेजर प्रिन्सिपल आहे, म्हणजे त्यांचा जो प्लेजर पॉईंट आहे तो कुठला म्हणू शकतो आपण, ओरल कॅव्हिटी असं आपण म्हणू शकतो. किंवा तर त्यांना अँझायटी झाली आणि हेच आहे. ठीक आहे.
जर एखाद्या पर्सन आहे त्याची जर जी डेव्हलपमेंटल हे आहे स्टेजेस आहेत आणि ती जर त्याची काय झाली एखाद्या ओव्हरऑल फेजमध्ये जर अरेस्ट झाली, तर आपण बघतो की काही काही जी मोठी माणसं आहेत, ठीक आहे, जी अडल्ट आहेत, ती पण जेव्हा त्यांना अँझायटी होते तेव्हा ती काय करतात, जशी बोटं घेतात आणि दाताखाली घेऊन जातात, ठीक आहे. मग ही काय झाली त्यांची ओव्हरऑल स्टेजमध्ये काय झालेलं आहे ते अरेस्ट झालेले आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे काय झालेलं आहे त्यांची तिथून पुढची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित झाली, पण त्यांची ओव्हरऑल स्टेज जी होती ती काय झाली नाही, व्यवस्थित काय झाली नाहीये, कंपन्सेट झालेली नाहीये. म्हणून त्यांना आता जेव्हा अँझायटी होते तेव्हा काय करतात ते तोंडाखाली काय करतात, दात घेतात, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, दात चावणे किंवा आपण काय म्हणतो नख खाणे वगैरे असं आपण म्हणतो. ती जी आहे ते जर त्यांची ओव्हरऑल स्टेज व्यवस्थित कंपन्सेट नसेल झाली तर करतात, ठीक आहे. समजलं, ओव्हरऑल स्टेज आहे तुमची कधीपासून, बर्थ पासून ते 18 मंथ पर्यंत. तेव्हा त्यांचा प्लेजर पॉईंट कुठे असतो, तुमचा माउथ कॅव्हिटी असतो. त्याच्यानंतर सुरू होते मग नंतर अॅनल स्टेज. अॅनल स्टेज कधीपासून असतं, 18 मंथ पासून, 18 मंथ पासून ते 3 इयर पर्यंत. आणि या स्टेजमध्ये तुमचा चाइल्ड जे आहे ते काय शिकतो, टॉयलेट ट्रेनिंग शिकतो. काय शिकतो, टॉयलेट ट्रेनिंग शिकतो. आणि याच्यामुळे याचं जे फोकस पॉईंट आहे ते काय असतं, तुमचं ब्लॅडर असतं, त्यानंतर एनस असतं आणि काय असतं, पेरिनियल मसल. पेरिनियल मसल जे आहेत ते काय असतं, त्यांचं फोकस पॉईंट असतो कुठल्या स्टेजमध्ये, एनल स्टेजमध्ये. आणि ही जर स्टेज व्यवस्थित कंपन्सेट झाली नाही तर बेबीमध्ये आपल्याला काय म्हणतो, व्यवस्थित टॉयलेट ट्रेनिंग होत नाही. त्याच्यानंतर त्यांना एनरोसिस, त्यानंतर पायका वगैरे यासारखे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात डिसीजेस, ठीक आहे. डिसीज कंडिशन मग त्यांच्यामध्ये नंतर डेव्हलप होतात. का, कारण त्यांची टॉयलेट ट्रेनिंग व्यवस्थित झाली नाही. का, कारण त्यांची एनल स्टेज जी होती सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटमध्ये ती त्यांची व्यवस्थित पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यानंतर येते तुमची फॅनिक स्टेज. फॅनिक स्टेज जी आहे ती 3 वर्ष ते 6 वर्ष, 3 वर्ष ते 6 वर्ष असते. आणि यांचा फोकस पॉईंट जर कुठला असेल तर काय असतं, जेनायटल. आणि याच्यामध्येच काय होतं, त्यांचे जी फोकस पॉईंट कुठे येतो, जेनायटलमध्ये येतो. पण यावेळेस जे आहेत म्हणजे ते खूप लहान असतात, 3 वर्ष ते 6 वर्ष म्हणजे वय खूप कमी आहे. त्यांचा फोकस पॉईंट आता जेनायटल आहे, पण कशा आहेत, खूप इमॅच्युअर आहेत. कशा आहेत, खूप इमॅच्युअर आहेत. आणि खूप इमॅच्युअर असल्यामुळं ते काय करतात, मग त्यांची जी आई आहे, ठीक आहे, आई आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काय होते, एक अनकॉन्शियसली सेक्शुअल डिझायर जी आहे ती निर्माण होते. आणि जर तो चाइल्ड जो असेल, जर तो बॉय असेल आणि जर तो गर्ल असेल, ठीक आहे, जर तो बॉय असेल तर त्याच्यामध्ये त्याला आपल्याला बघायला मिळतो ओडिपस कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स, ओडिपस कॉम्प्लेक्स. आणि जर ती गर्ल असेल तर त्याच्यामध्ये बघायला मिळतो आपल्याला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. गर्ल असेल तर कुठला, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. आणि बॉय असेल तर कुठला, ओडिपस कॉम्प्लेक्स. मग जो ओडिपस कॉम्प्लेक्स आहे त्या ओडिपस कॉम्प्लेक्स मध्ये त्याला अफेक्शन कुणासाठी असतं, आईसाठी असतं. आणि हेट कुणासाठी असतो, बाबासाठी असतो. त्याच्यानंतर जर इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असेल, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स मध्ये अफेक्शन कुणासाठी असतं, अफेक्शन बाबासाठी असतं. आणि हेट कुणासाठी असतो, तर आईसाठी असतो. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, जर बॉय असेल आणि गर्ल असेल, कुठलं पण जेंडर असू देत, त्यांना जे हेट असतो ते कुणासाठी असतो, सेम सेक्स साठी असतो. आणि जे अफेक्शन असतं, लव्ह असतं, ते कुणासाठी असतं, अपोजिट सेक्स साठी असतं. ठीक आहे. तर कुठल्या स्टेजमध्ये, जी फ्रूटची जी सायकोसेक्शुअल थिअरी आहे त्याच्यामधला फॅनिक स्टेजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि ऑडिपस कॉम्प्लेक्स आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये फोकस पॉईंट कुठला असतो, तुमचा जेनेटर्स असतो. आणि ते खूप इमॅच्युअर वे मध्ये काय करतं, ऍक्ट करतं. त्याच्यानंतरची तुमची स्टेज येते ती म्हणजे कुठली, लेटन्सी स्टेज. नावाप्रमाणेच ती काय असते बघा, लेटंट राहते. म्हणजे या स्टेजमध्ये कुठलाही फोकस पॉईंट जो आहे तो तुमचा नसतो. आणि ही 6 ते 12 वर्षापर्यंत काय असते, तुमच्या चाइल्डमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काय असते, ही लेटेंट असते किंवा आपल्याला काय म्हणू शकतो, डॉर्मंट असते असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर तुमची जी आहे ते जेनायटल स्टेज सुरू होते. ही जी आहे ती आपल्याला 12 वर्षापासून ते अडल्टमध्ये बघायला मिळते. ठीक आहे, 12 वर्षापासूनचे पुढचे जेवढेपर्यंत तुमचा अडल्टहुड वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली बघायला मिळते, जेनायटल स्टेज बघायला मिळते. आणि याच्यामध्ये तुमचा फोकस पॉईंट कुठला असतो, तर जेनायटल्स जे आहे तुमच्या याच्यामध्ये फोकस पॉईंट असतात. आणि ही कशी आहे, मॅच्युअर आहे. हे कसं आहे स्टेज, मॅच्युअर्ड स्टेज आहे. 12 वर्षानंतर जे आहे चाइल्डला कळायला लागतं की सेक्स एज्युकेशन म्हणजे काय आहे, जेनायटल्स काय आहेत, अपोजिट सेक्स जेनायटल्स काय आहेत. ठीक आहे, यांना जे आहे ते एक प्रायमरी आयडिया जी आहे त्यांना 12 वर्षापासून यायला लागते. तर तुमची फॅनिक स्टेज आहे याच्यामध्ये काय असतं, ते खूप इमॅच्युअर असतात. 6 वर्षापर्यंत त्यांना काहीच माहित नसतं, स्वतःच्या जेनायटल्स बद्दल माहित नसतं, दुसऱ्या जेनायटल बद्दल माहित नसतं, सेक्स एज्युकेशन बद्दल माहित नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मग त्यांचे अनकॉन्शियस माइंडमध्ये अपोजिट सेक्स पार्टनरच्या बद्दल काय होतं, अफेक्शन निर्माण होतं. आणि सेम सेक्स जो पार्टनर असतो त्याच्याबद्दल हेट निर्माण होतो.
ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला हवा. आपल्याला सिगमेंट फ्लूइडने काय दिले होते, आपल्याला काही स्टेजेस दिले होते. आपण काय म्हटलं, ओरल, अॅनल, फॅनिक, लॅटेन्सी आणि जेनायटल. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरल बघितलं आपण 0 ते किती 1.5 वर्षापर्यंत. त्यानंतर अॅनल बघितलं आपण 1.5 वर्ष ते 3 वर्षापर्यंत. त्यानंतर आपण फॅनिक बघितली 3 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत. आणि फॅनिक मध्ये बघितलं की आपण इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि ओडिपस कॉम्प्लेक्स तयार होतात. त्यानंतर बघितलं आपण लॅटेन्सी. लॅटेन्सी काय असते, एक लॅटंट अवस्था असते, डॉर्मंट अवस्था असते, सुप्त अवस्था असते. ठीक आहे. शुद्ध मराठीमध्ये किती म्हणतो शकतो आपण, सुप्त अवस्था. म्हणजे याच्यामध्ये काय नसतो, कुठलाही फोकस पॉईंट नसतो. ही 6 ते 12 वर्ष वयाच्या असते. त्याच्यानंतर होते जेनायटल सुरू 12 वर्षाच्या पासून ते पुढे अडल्टहुड पर्यंत. त्याच्यामध्ये तुमचा फोकस पॉईंट काय असतो, जेनायटल. ठीक आहे. तर ह्या प्रकारे काय होते, आपली स्टेजेसनी काय होते, सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट हे होत असते. तर हेच आपल्याला फ्लूइडने सांगितलं होतं. तर बघा, आपल्याला ऑप्शन काय दिले होते, ओडिपस कॉम्प्लेक्स, फॅनिक कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स आणि लॅटेन्सी कॉम्प्लेक्स. तर फॅनिक कॉम्प्लेक्स आणि लॅटेन्सी कॉम्प्लेक्स नावाचा कुठलाही कॉम्प्लेक्स नसतो. फॅनिक कॉम्प्लेक्स आणि लॅटेन्सी कॉम्प्लेक्स, फॅनिक स्टेजेस आणि लॅटेन्सी जे आहेत स्टेजचे नावं आहेत. त्यानंतर ऑडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. तर इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आपल्याला बघायला मिळतो कोणामध्ये, गर्ल्समध्ये. गर्ल्समध्ये. आणि ओडिपस कॉम्प्लेक्स कोणामध्ये बघायला मिळतो आपल्याला, बॉईजमध्ये. ठीक आहे, बॉईजमध्ये. मग आपल्याला ऑप्शन क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, मेल चाइल्ड दिलं आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार इथं, आपलं एज आहे, इथं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A patient A and B are on different antipsychotics. ठीक आहे, आपल्याकडे काय आहे, 2 पर्सन आहेत, एक ए आहे आणि एक बी आहे. दोन्ही पण काय आहेत, डिफरंट अँटीसायकोटिक्स वर आपण ठेवलेले आहेत. अँटीसायकोटिक्स ड्रग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डोपामिन ब्लॉकर किंवा D2 ब्लॉकर सुद्धा असं आपण याला म्हणत असतो. अँटीसायकोटिक्स त्याचे 2 टाइप असतात, टिपिकल आणि एटिपिकल. ठीक आहे. ए हॅज गेन्ड अ लॉट ऑफ वेट. ठीक आहे, ए ला काय केलं आहे, गेन्ड अ लॉट ऑफ वेट. ए ने काय केलं आहे, वेट गेन केलेलं आहे. वेट काय केलं आहे, गेन केलेलं आहे. अँड हॅज बीन फीलिंग डिझी. त्याला काय डिझीनेस पण आहे. वेन शी स्टँड्स, ती म्हणजे काय, ही बघा गर्ल आहे, इथं आपल्याला कंसामध्ये लिहून घेऊया, ही काय एक गर्ल आहे. आणि तिला डिझीनेस आहे. कधी कधी डिझीनेस आहे तिला, जेव्हा ती काय करते, उभी राहते. जेव्हा ती काय करते, उभी राहते. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणू शकतो का, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. बरं, जेव्हा काही काही लोकांना जेव्हा ते झोपलेले असतात तेव्हा त्यांना काही होत नाही, व्यवस्थित असतात. तेव्हा ते झोपेतून जेव्हा ते सडनली उठतात तेव्हा त्यांना काय होतं, थोडीशी चक्कर आल्यासारखे होते. यालाच आपण काय म्हणतो, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतो. का, कारण त्यांच्या ब्रेनला काय होत नाही, व्यवस्थित अमाऊंट ऑफ मध्ये काय होत नाहीये, त्यांना ऑक्सिजन किंवा जे न्यूट्रिएंट किंवा ब्लड सप्लाय पोहोचत नाही. म्हणून त्यांना काय होतं, डिझीनेस झाल्यासारखं व्हायला लागतं. यालाच आपण काय म्हणतो, शुद्ध आपल्या मेडिकल टर्म मध्ये ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असं आपण म्हणतो. तर हे जो पर्सन आहे त्याला जे अँटीसायकोटिक चालू होती त्याच्यामुळे काय होत आहे, एकतर वेट गेन होत आहे आणि काय होत आहे, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट काय म्हणतो क्वेश्चनचा, बी हॅज नॉट गेन्ड वेट. बी ने काय केलं नाही, वेट गेन केलं नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट इज व्हेरी रेस्टलेस. बघा तो कसा आहे, रेस्टलेस आहे. रेस्टलेस आहे. अँड कीप्स पेसिंग अराउंड द रूम. एकतर तो रेस्टलेस आहे आणि काय करतोय, पूर्ण रूमभर तो काय करतोय, फिरतोय. द ड्रग दे आर टेकिंग मोस्ट लाईकली. ठीक आहे, हा कसा आहे, रेस्टलेस आहे आणि काय करतोय, पेसिंग अराउंड द रूम. पेसिंग अराउंड द रूम म्हणजे काय करतो, पूर्ण रूमभर जो आहे तो उगीच फिरतोय, उगीच गिरट्या घालतोय, काही कारण नसताना, कुठलंही काम नाहीये, पण उगीच या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात चाललाय, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात चाललाय, फिरतोय नुसता, करत काहीच नाही आहे. बघा आपण ऑप्शन दिले आहेत, होलोपेरिडॉल, क्लोरप्रोमॅझिन, होलोपेरिडॉल, रेस्पिरिडॉल, क्लोझिपिन, क्विटिपिन आणि ओलेन्झापाइन आणि होलोपेरिडॉल. तर बघा, जेव्हा आपण काय बघतो, अँटीसायकोटिक्स बघत असतो तेव्हा जे आहे ते आपल्याला माहित आहे की जो तुमचा जो होलोपेरिडॉल आहे, तुमचा जो होलोपेरिडॉल आहे हा मोस्ट कॉमनली ड्रग आहे, मोस्ट कॉमन ड्रग आहे, जो की काय करतो, EPS इफेक्ट करतो. तर EPS म्हणजे काय मास्टर, तर EPS म्हणजे बाबा, EPS म्हणजे एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम्स. एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम किंवा याला आपण सिम्पटम्स पण म्हणू शकतो. सिंड्रोम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्पटम दिसतो. एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम जेव्हा होतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं एकाथेसिया. काय बघायला मिळतं, एकाथेसिया बघायला मिळतं. नंतर टार्डिव्ह डिस्कायनेसिया बघायला मिळतं. नंतर आपल्याला बघायला मिळतं डिस्टोनिया. आणि त्याच्यानंतर बघायला मिळतं आपल्याला सुडो पार्किन्सिनिझम. सुडो पार्किन्सनिझम. ठीक आहे, आता हे एकाथेसिया म्हणजेच काय आहे तुमचं, एकाथेसिया म्हणजेच काय आहे, तुमचा जो पेशंट असतो एकाथेसियाचा तो काय करतो, गावभर नुसता फिरतो, करत काहीच नाही. म्हणजे तो पेशंट जो आहे तो एका जागी काय राहू शकत नाही, एका जागी काय राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही.
तर आपण काय म्हणतो, एकाथेसिया असं आपण म्हणतो. एकाथेसिया म्हणजे एका जागी काय करू शकत नाही, तो ठिकाण मांडून थांबू शकत नाही. एकाथेसिया, ठीक आहे. एका जागी काय राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही. त्यात आपण काय म्हटलं, एकाथेसिया म्हटलं. मग आपल्याला जो आहे तो बी जो पेशंट आहे तो काय सांगितलं आपल्याला, की तो कसा असतो, रेस्टलेस असतो आणि पेसिंग अराउंड द रूम असतो. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, एकाथेसिया आहे. एकाथेसिया आहे म्हणजेच त्या पेशंटला जे आहे ते होलोपेरिडॉल असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जे तुम्हाला वेट गेन, डिझीनेस आणि हे जे आहे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन हे जे सांगितलेले आहेत, ठीक आहे, वेट गेन वगैरे हे जे आहे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, ओलॅन्झापाईन मध्ये बघायला मिळतात. ओलॅन्झापाईन, ठीक आहे. ओलॅन्झापाईन मध्ये बघायला मिळतात. का बरं, तुमचा जो ओलॅन्झापाईन आहे, ठीक आहे, तुमचा जो ओलॅन्झापाईन आहे हा काय आहे, ए टिपिकल अँटीसायकोटिक आहे. ए टिपिकल अँटीसायकोटिक आहे. आणि एटिपिकल अँटीसायकोटिक मध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे वेट गेन आणि ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. आणि काय बघायला मिळतं, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. बरं, आता मी तुम्हाला आता सांगितलं की हा काय आहे, की ए टिपिकल काय आहे, अँटीसायकोटिक आहे. कसं त्याप्रमाणे काय असतात मग, टिपिकल अँटीसायकोटिक असतात टाईप. अँटीसायकोटिकचे 2 टाईप, टिपिकल, एटिपिकल. टिपिकल अँटीसायकोटिक्स पण आहेत. मग टिपिकल अँटीसायकोटिक्सचं एक्झाम्पल कुठलं, तुमचं होलोपेरिडॉल. होलोपेरिडॉल. मग या होलोपेरिडॉलचे जे आहे ते आपल्याला काय बघायला मिळतात, याचा जर साईड इफेक्ट काय बघायला मिळतो आपल्याला, ईपीएस बघायला मिळतो. तसंच एटिपिकलचे साईड इफेक्ट आपल्याला वेट गेन आणि ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन जे आहेत आपल्याला साईड इफेक्ट बघायला मिळतात. तर हे टिपिकल कधी द्यायचे अँटीसायकोटिक आणि एटिपिकल कधी द्यायचे, ठीक आहे. जर तुमच्या पेशंटला पॉझिटिव्ह सिम्पटम्स असतील, तर त्याला आपण काय द्यायचं, टिपिकल अँटीसायकोटिक द्यायचे. आणि जर त्याला निगेटिव्ह सिम्पटम्स असतील तर त्याला आपण काय द्यायचं, एटिपिकल द्यायचे. याच्यासाठी ट्रिक काय आहे, पटना. पॉझिटिव्ह साठी टिपिकल आणि निगेटिव्ह साठी एटिपिकल, ठीक आहे. तर आपल्याला बघा आपल्याला ऑप्शन दिले कुठले जे आहे ते लागू पडतो. आपण काय केलं होतं, बी जे आहे, बी मध्ये जे रेस्टलेसनेस सांगितलं होतं त्याला आपण अकॅथेसिया असं सांगितलं. आणि अकॅथेसिया जे आहे ते आपल्याला माहिती आहे की कशामध्ये आहे, एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम मध्ये बघायला मिळतं. तर एक्स्ट्रा पिरामिडल सिंड्रोम कॉज करणारे मोस्ट कॉमन ड्रग जो कोण आहे, मोस्ट कॉमन कल्प्रिट कोण आहे, तर आहे तो तुमचा होलोपेरिडॉल. म्हणून ऑप्शन जो क्वेश्चन बी जो आहे, ठीक आहे, जो तुमचा बी पर्सन आहे त्यासाठी आपण होलोपेरिडॉल मार्क केलं. मग बी मध्ये बघा काय दिले, फर्स्ट ऑप्शन मध्ये क्लोरप्रोमाझाइन दिले, हे नाहीये, रेस्पिडॉन दिले, क्विटापिन दिले आणि होलोपेरिडॉल दिले. म्हणजे हे काय आपलं करेक्ट आन्सर असू शकतं. म्हणून आपण काय केलं, आता एचं पण आपण एकदा व्हेरीफाय करतोय. तर ह्यामध्ये काय होलोपेरिडॉल, तर होलोपेरिडॉल तुमचा वेट गेन करत नाही. का करण्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की वेट गेन आहे. त्यामुळे तुम्हाला काय सांगितलं, वेट गेन, होलोपेरिडॉल वेट गेन करत नाही. होलोपेरिडॉल सेकंड ऑप्शन मध्ये पण होलोपेरिडॉल तो पण वेट गेन करत नाही. क्लोझापिन वेट गेन करतो आणि ओलन्झापाईन वेट गेन करतो. दोन्ही पण काय करतात, वेट गेन करतात. पण इथं ऑप्शन बी, याच्यामध्ये ऑप्शन सी मध्ये जो बी दिले त्याच्या पुढे काय दिले, क्विटापिन दिलाय. त्यामुळे ते नाहीये. का, कारण त्याच्यामध्ये काय होत नाहीये, जे आहे ते ईपीएस आपल्याला बघायला मिळत नाही क्विटापिनमुळे. त्याच्यानंतर ऑप्शन डी जो आहे तो आपल्या दोन्ही पण काय करतोय, जे आपण म्हणतो की कंडिशन आहे त्या फॉलो करतोय. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ न्यूबॉर्न विथ RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, ठीक आहे. न्यूबॉर्न कसा आहे, न्यूबॉर्न कसा आहे, RH पॉझिटिव्ह आहे. RH कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. बॉर्न टू अ मदर विथ RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप. मग मदर कशी आहे, RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. म्हणजे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ड्युरिंग एक्सचेंज ट्रान्सफ्युजन ब्लड ऑफ चॉईस इज RH निगेटिव्ह. आणि मग जेव्हा आपल्याला काय करायला लागते, ब्लड ऑफ चॉईस जेव्हा आपल्याला करायला लागतं, काय एक्सचेंज ट्रान्सफ्युजन जेव्हा आपल्याला करायला लागतं, तेव्हा ब्लड ऑफ चॉईस जे आहे तो काय आहे, RH निगेटिव्ह ब्लड आहे. काय आहे, RH निगेटिव्ह ब्लड आहे. ते का, दिस इज बिकॉज, ते का असं आपल्याला विचारेल आहे. तर फर्स्ट ऑप्शन दिला आता, टू गिव्ह सम ब्लड टू मदर, टू गिव्ह सेम ब्लड ऑफ मदर. म्हणजे जे मदरचं ब्लड आहे ते सेम द्यायचं होतं, म्हणून आपण निगेटिव्ह चूज केलं. का, सेकंड आहे, इट इज न्यूट्रल अँड विल नॉट रिॲक्ट विथ बेबीज ब्लड. ते जे ब्लड ग्रुप देतोय आपण ते काय आहे, न्यूट्रल आहे आणि ते बेबीच्या ब्लड सोबत रिॲक्ट करणार नाही, म्हणून देतोय काय आपण. थर्ड आहे, कॅन इझिली ऑप्टेन फ्रॉम मदर, मदर पासून घ्यायचं आणि बेबीला द्यायचं, इझिली ऑप्टेन करता येतं म्हणून. आणि लास्ट आहे, टू प्रिव्हेंट आरबीसी डिस्ट्रक्शन बिकॉज ऑफ मॅटर्नल अँटी RH अँटीबॉडीज. मॅटर्नल अँटी RH अँटीबॉडीज जे आहेत त्याच्यापासून जे आहे ते आरबीसीचं डिस्ट्रक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण निगेटिव्ह चूज केलं का. बरं, आपल्याला कंडिशन काय आहे, तुमचा जो बेबी आहे, बेबी कसा आहे, RH कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि तुमची मदर कशी आहे बघा,
मदर कशी आहे, RH निगेटिव्ह आहे. ठीक आहे, मदर कशी आहे, RH निगेटिव्ह आहे. म्हणजेच जर आता आपण थोडंसं जर बेसिक मध्ये बघायला गेलं तर बेबीची जी आरबीसी आहे, बेबीची जी आरबीसी आहे, एक मिनिट, बेबीची जी आरबीसी आहे, ठीक आहे, आरबीसी कशी असते, रेड असते, आणि ही काय आहे, मदरची आरबीसी आहे. ठीक आहे, तर जी बेबीची जी आरबीसी आहे, या आरबीसी वर काय आहे, एक डी अँटीजन आहे. काय आहे, डी अँटीजन आहे. जर त्याला डी अँटीजन आहे तर आणि तरच आपण काय म्हणतो त्या बेबीला, त्या ब्लडला काय म्हणतो आपण, RH पॉझिटिव्ह ब्लड म्हणतो. आणि जी तुमची मदर आहे, त्या मदरच्या वर कुठल्याही प्रकारचा अँटीजन नाही आहे. म्हणजेच काय नाहीये, डी अँटीजन काय आहे, इथं ऍब्सेंट आहे. डी अँटीजन कसं आहे, ऍब्सेंट आहे. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह ब्लड असं आपण म्हणतो. ठीक आहे, इथं डी अँटीजन कसं आहे, प्रेझेंट आहे, म्हणून आपण याला RH पॉझिटिव्ह असं आपण म्हटलं. आणि जर डी अँटीजन आहे तो ऍब्सेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप आपण म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाही. आता ज्या ब्लडमध्ये तुमच्या RH वर डी अँटीजन असतो, ठीक आहे, अँटीजन जर तिथे डी असेल तर त्या ब्लड ग्रुपच्या प्लाझ्मामध्ये, काय रिएक्शन असेल बघा, त्या ब्लड ग्रुपचा जो प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची अँटीबॉडी नसणार आहे. ठीक आहे, अगेन्स्ट कुणासाठी म्हणतो, फक्त RH बोलतो, एबीचं आपण आता बोलत नाही, फक्त RH वर फोकस करा. एबीला थोड्या वेळासाठी काय करायचं, बाजूला ठेवा. आता इथे डी अँटीजन आहे म्हणजे इथे अँटीबॉडीज काय असणार आहेत, ऍब्सेंट असणार आहेत. का, कारण ज्या ब्लड ग्रुपमध्ये, ज्या आरबीसी वर जर एखादा अँटीजन असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्याच ब्लड ग्रुपच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज नसतात. हा एक प्रिन्सिपल आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर तिथे अँटीजन प्रेझेंट असेल तर तिथं अँटीबॉडी गायब असणार, म्हणजे असणार. बघा, जर इथं अँटीबॉडी जर असत्या तर ह्या अँटीबॉडीने ह्या अँटीजनला काय केलं असतं, अटॅक केलं असतं आणि तिथंच विषय खल्लास झालेला असता. म्हणून जी काळ्या दगडावरची पांढरी रेष काय आहे आपल्याकडं, जर तिथं अँटीजन असेल आरबीसी वर तर प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी काय असते, अब्सेंट असते. आता मदरमध्ये बघा काय म्हटलं मी, या इथे काय नाहीये, डी अँटीजन अब्सेंट आहे. याचा अर्थ इथं काय आहेत, अँटी RH अँटीबॉडीज आहेत. इथं काय आहेत, अँटी RH अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज काय आहेत, प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ही जी आहे ती बेसिक गोष्ट जी आहे तुम्हाला समजली पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला जी आहे ती पूर्ण कन्सेप्ट समजणार आहे. कशाची, एक्सचेंज ट्रान्सफ्युजनची. म्हणजेच आता ह्याची मदर आहे, ह्या मदरमध्ये RH निगेटिव्ह ब्लड आहे आणि इथे काय प्रेझेंट आहे, अँटी RH अँटीबॉडीज काय आहेत, प्रेझेंट आहेत. म्हणजे ह्या मदरला जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह RH पॉझिटिव्ह आरबीसी दिसेल, RH पॉझिटिव्ह आरबीसी दिसेल, ह्या अँटीबॉडी त्याच्यावर पडतील आणि ह्या आरबीसीला कसं मारायचं आणि कधी मारायचं, फक्त ह्याचाच प्लॅन त्या करत असतात. आणि काय करतात, बरोबर टप्प्यात आले की कार्यक्रम करून असतात. कुणाचा, पॉझिटिव्ह आरबीसीचा. मग जेव्हा हा पॉझिटिव्ह आरबीसी त्यांच्या टप्प्यात येते, म्हणजेच काय, जेव्हा फिटस मधून काय होते, मदरमध्ये जाते, तेव्हा काय होतं, मदरमध्ये ह्या अँटीबॉडीज ऍग्रिवेट होतात आणि नंतर काय होतात, ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत ज्या मदर पासून काय होतात, प्लासेंटाद्वारे काय होतात, बेबीच्या आत जातात. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त आपण एवढं बघितलं की मदरमध्ये काय आहे, आता एवढं तुम्हाला काय समजलं आतापर्यंत, फक्त आणि फक्त एवढं समजलं तुम्हाला की काय, तुमच्या मदरमध्ये काय आहेत, अँटी RH पॉझिटिव्ह अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. अँटीबॉडीज काय आहेत, प्रेझेंट आहेत. एवढं तुम्हाला समजलं. आता ह्या अँटीबॉडीज काय केल्या, मग कुठे गेल्या, ह्या अँटीबॉडीज कुठे गेल्या, बेबीमध्ये गेल्या. ह्या अँटीबॉडीज कुठे गेल्या, बेबीमध्ये गेल्या. ह्या अँटीबॉडीज कुठे गेल्या, बेबीमध्ये गेल्या. कशा गेल्या बेबीमध्ये, त्यांनी काय केलं, प्लासेंटल बॅरियर काय केलं, क्रॉस केलं. प्लॅसेंटल बॅरियर काय केलं, क्रॉस केलं. प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस केल्यामुळे मग आता न्यूरोनॅटल मध्ये काय झालं, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, HDN ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. आता हिमोलायटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय झालं, हिमोलायसिस झालं. का, कारण तुमच्या आरबीसी मध्ये काय आहे, इथे अँटीजन डी प्रेझेंट आहे आणि ह्या भाऊला म्हणजेच कोण, ह्या अँटीबॉडीला जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह आरबीसी दिसतात तेव्हा काय करतात, त्यांचा कार्यक्रम त्या वाजवतात. मग ह्यांचं काय झालं, तुमच्या अँटीबॉडीज कुठे गेल्या, बेबीमध्ये गेल्या आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज होत्या. मग ह्या काय करणार, ह्या अँटीबॉडीज त्या बेबीचं जे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे याचा काय करणार, कार्यक्रम वाजवणार म्हणजेच काय करणार, तुमचे जे आरबीसी आहे त्यांचं काय करणार, लायसिस करणार, त्यांना काय करणार, ब्रेकडाऊन करणार. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हिमोलायसिस होत आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न असं आपण म्हणतो.
ठीक आहे. म्हणजे आता आपण इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, की तुमच्या बेबीमध्ये एचडीएन झालेला आहे आणि एचडीएन झालेला आहे म्हणजेच तुमच्या बेबीमध्ये हिमोलायसिस सिव्हिअर व्हायला लागलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर तिथे काय करायचं बेबीमध्ये एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करायचं आहे. मग एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करत असताना जर बघा एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करत असताना आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक काय आहे, तुम्हाला काय करायचं पॉझिटिव्ह ब्लड निवडायचं आणि एक काय करायचं आहे निगेटिव्ह ब्लड निवडायचं आहे. दोन तुमच्याकडे काय आहे ऑप्शन आहेत. ठीक आहे. दोन्ही पण ऑप्शन आहे तुमच्याकडे. एक हे करू शकता तुम्ही किंवा हे करू शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे न्यूट्रल नावाचा कुठला ब्लड ग्रुप आहे का? तर नाही. एक तर पॉझिटिव्ह असणार आहे, एक निगेटिव्ह असणार. याच्यापेक्षा दुसरा तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन नाही आहे. बघा जर तुम्ही पॉझिटिव्ह दिलं, ठीक आहे, जर तुम्ही पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप दिलं म्हणजेच या पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप दिलं याचा अर्थ तुमच्या आरबीसी वर काय आहे, आरबीसी वर काय आहे पॉझिटिव्ह, आरबीसी पेक्षा तुमच्या पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय तिथे आर एच आहे अँटीजन आहे, आर एच अँटीजन आहे म्हटलं. ठीक आहे. आर एच अँटीजन आहे म्हणजे काय डी अँटीजन आहे, डी अँटीजन आहे. आणि जर तुम्ही हे ब्लड दिलं तर त्या मदरच्या ज्या मॅटर्नल अँटीबॉडी ज्या की प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून कुणामध्ये आल्या होत्या, फिटिस मध्ये आल्या होत्या, त्या काय करणार याला डिस्ट्रॉय करणार. का डिस्ट्रॉय करणार? कारण मी सांगितलं होतं की त्या अँटीबॉडीजला फक्त आणि फक्त आरबीसी पॉझिटिव्ह दिसली की त्याचा कार्यक्रम त्या करतात. ठीक आहे. मग जर तुम्ही पॉझिटिव्ह दिलं तर तिथं काय होतोय, परत हिमोलायसिस होतंय. मग याच्यामुळे तुमचा फायदा होतोय काय? बिलकुल फायदा होत नाही. म्हणून तुम्ही काय करणार, हे करणार का? तर बिलकुल तुम्ही हे ब्लड जे आहे ते चॉईस करणार आहात का? तर हे तुम्ही ब्लड काय करणार नाही, चॉईस करणार नाही. आता जर तुम्ही निगेटिव्ह दिलं, सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे निगेटिव्ह ब्लड द्यायचा. जर तुम्ही निगेटिव्ह दिलं तर तुमच्या आरबीसी वर काय असणार आहे, डी अँटीजन. डी अँटीजन आहे तो काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. ठीक आहे. डी अँटीजन अब्सेंट असणार आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही काय केलं, डी अँटीजन वाला जर ब्लड ग्रुप दिला तर आरएच कशा असतील, तर आरबीसी कशा असतील, निगेटिव्ह वाले असतील. ठीक आहे. आरएच निगेटिव्ह वाले असतील आणि निगेटिव्हच्या अपोजिट मध्ये कुठल्याही प्रकारचे अँटीबॉडीज नसतात. ठीक आहे. हे पण एक काळ्या दगडावरची पांढरी टेस्ट लिहून ठेवा. जिथं जिथं निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतं त्या तिथं निगेटिव्ह साठी कुठल्याही अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात. फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह साठी काय असतात, अँटीबॉडीज असतात. मग जर तुम्ही निगेटिव्ह ब्लड दिलं तर काय आहे तुमच्या इथं, नो प्रॉब्लेम. कुठलाही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला प्रॉब्लेम हवा आहे का, आपल्याला प्रॉब्लेम नको आहे. म्हणून आपण काय करतो इथे आर एच निगेटिव्ह जे आहे ते ब्लड देतो. ठीक आहे. तर मग आपण काय करतो, आर एच निगेटिव्ह ब्लड जे आहे ते दिलेलं आहे. मग ऑप्शन ए काय सांगतो आपल्याला, मदरचं ब्लड ग्रुप सेम होतं म्हणून दिलं का आपण, तर आपण म्हणून दिलं नाही. तर आपण का दिलं, तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन आपल्याला प्रिव्हेंट करायचं होतं म्हणून आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुप दिलं. सेकंड ऑप्शन म्हणतो इट इज न्यूट्रल. न्यूट्रल काहीच नसतं भाई, ते पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. सी काय म्हणते बघा, कॅन इझिली ऑप्टिमल फ्रॉम मदर. आपल्याला मदर कडून घेऊन फिटसला द्यायचं नाही, तसं पण आपल्याला करायचं नाही आहे. लास्ट आहे प्रिव्हेंट आरबीसी डिस्ट्रक्शन बिकॉज ऑफ अ मॅटर्नल अँटी आरएच अँटीबॉडीज. बरोबर. मॅटर्नल अँटी आरएच अँटीबॉडी ज्या होत्या त्याच्यापासून आरबीसीला प्रिव्हेंट करण्यासाठी, आरबीसीचं डिस्ट्रक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय केलं, निगेटिव्ह ब्लड ग्रुप जे आहे ते दिलं. बाकी कुठलंही कारण याच्यामध्ये आपल्याकडे नव्हतं. ठीक आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. बघा काय केलं आपण, मदर काय होती आपल्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होती आणि बेबी काय होता पॉझिटिव्ह होता. बेबीमध्ये डी अँटीजन प्रेझेंट होता आणि अँटीबॉडी अब्सेंट होत्या. आणि त्याच विरुद्ध मदरमध्ये काय होत्या, अँटी आरएच अँटीबॉडी प्रेझेंट होत्या ज्या की पॉझिटिव्ह आरबीसीला मारण्याचं काम करत होत्या. पॉझिटिव्ह आरबीसी मारत आहे कोण, मदरची अँटीबॉडी, म्हणून आपण काय केलं निगेटिव्ह ग्रुप द्यायला. विषय सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा कॉमनली यूज शंट इन हायड्रोसेफॅलस मॅनेजमेंट. हायड्रोसेफॅलसच्या मॅनेजमेंटमध्ये कॉमनली कुठला जो आहे तो शंट आपण यूज करतो असं आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट दिला आपल्याला व्हेंट्रिक्युलो एट्रियल, सेकंड दिला आपल्याला व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल, थर्ड दिला आपल्याला व्हेंट्रिक्युलो पेरिकार्डियल आणि लास्ट दिला आपल्याला व्हेंट्रिक्युलो प्लुरल. बघा हायड्रोसेफॅलस म्हणजे काय, तुमचं जो ब्रेनची कॅव्हिटी आहे, ठीक आहे, डोकं जे आहे उस डोकं में काय हो जाता है, पाणी हो जाता है. डोक्यामध्ये काय होतं, पाणी होतं. याला काय म्हणतो आपण, हायड्रोसेफॅलस म्हणतो. मग हे पाणी काढण्यासाठी आपण काय करतो, इथून एक पाईप टाकतो. ठीक आहे. इथून एक पाईप टाकतो. या पाईप काय म्हणतो आपण, शंट म्हणतो. शंट म्हणतो. आणि ह्या पाईपचा जो हा एंड आहे हा कुठला आहे तुमचं, व्हेंट्रिकल. ठीक आहे. ब्रेनचे काय व्हेंट्रिकल, जसे तुमच्या हार्टचे जे कप्पे असतात तसे जे ब्रेनचे कप्पे असतात त्याला आपण काय म्हणतो, व्हेंट्रिकल. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. असे व्हेंट्रिकल आहे. व्हेंट्रिकल पासून जी पाईप निघते ती कुठे जाते, जर तुम्ही एट्रियामध्ये टाकली तर आपण काय म्हणतो, व्हेंट्रिकुलो एट्रियल म्हणतो. जर तुम्ही पेरिटोनियममध्ये टाकली तर आपण काय म्हणतो, व्हेंट्रिकुलो पेरिटोनियल म्हणतो. जर तुम्ही व्हेंट्रिकुलो पेरिकार्डियल म्हणजे तुमचे जे कार्डियक लेयर्स आहेत, कार्डियक फॉर एक्झाम्पल तुमचा हार्ट आहे आणि हार्टच्या ज्या लेयर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, पेरिकार्डियम म्हणतो. पेरिकार्डियम मध्ये जर आणून टाकली तर आपण व्हेंट्रिकुलो पेरिकार्डियल म्हणतो. आणि जर तुम्ही काय केली, प्लुरल स्पेस मध्ये आणून टाकली तर आपण म्हणतो व्हेंट्रिकुलो प्लुरल. ठीक आहे. म्हणजे तुमची ही एंड फिक्स आहे, बाकीचा एंड कुठे टाकायचा आहे हे तुम्ही ठरवत आहात. ठीक आहे. बघा जर तुम्ही व्हेंट्रिकुलो एट्रियल टाकली, व्हेंट्रिकुलो जर एट्रियल टाकली तर तो जो बेबी आहे, ठीक आहे, ही जी सर्जरी आहे मोस्टली जी आहे आपण बेबीज मध्ये करतो.
ठीक आहे, खूप रेअरली जे आहे आपण अडल्ट्समध्ये करतो. जर तुम्ही जी एट्रियल जी आहे ती जर तुम्ही बेबीमध्ये टाकली तर याच्यामध्ये जे आहे ते पेशंटमध्ये जे आहे ते डायरेक्ट इन्फेक्शन आपण कुठे टाकतोय, हार्टकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे जे आहे ते कार्डायटिस वगैरे होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे इथं पेरिकार्डियल म्हणते बघा, इथे पण काय होऊ शकतं, पेरिकार्डायटिस पेशंटला होऊ शकतं. त्यामुळे जे आहे ते आपण काय करतो, अवॉइड करतो. लास्ट आहे तुमचं व्हेंट्रिक्युलो प्लुरल. व्हेंट्रिक्युलो प्लुरलमुळे काय होऊ शकतं, पेशंटला प्लुरल इन्फ्युजन होऊ शकतं. तो जो बेबी आहे त्या बेबीचे ऑलरेडी लंग्स कसे असतात, छोटुकले असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काय केलं, त्यामध्ये पाणी जर आणून टाकत असाल दुसरीकडचं कुठलं तरी, तर काय होऊ शकतं, तुमचं हे इथलं तर ठीक होणार आहे, पण इथं काय होऊ शकतं, पेशंटला ज्या लंग्समध्ये प्लुरल इन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून इथं पण काय रिस्क आहे. म्हणून आपण काय करतो, जास्तीत जास्त ट्राय करतो व्हीपी शंटचा. व्हीपी शंट म्हणजे कुठला, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट. का बरं, तर तुमची जी पेरिटोनियल कॅव्हिटी आहे, जो तुमचा ॲब्डॉमिनल हे जो तुमचा ॲब्डॉमिन आहे, या ॲब्डॉमिनची जेवढी काही कव्हरिंग आहे तर आपण काय म्हणतो, पेरिटोनियम म्हणतो. आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी काय खूप मोठी आहे, म्हणजे अडल्ट्समध्ये पण आणि बेबीमध्ये पण कम्पॅरेटिव्हली अदर जे तुमचे स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा पेरिटोनियम हे थोडंसं मोठं स्ट्रक्चर आहे. आणि याचा सरफेस एरिया पण कसा आहे, लार्जर आहे. सरफेस एरिया पण कसा आहे, लार्ज सरफेस एरिया आहे. आणि जेवढा लार्ज सरफेस एरिया असेल तेवढं काय होतं, ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं, हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, व्हीपी शंट जे आहे ते आपण करतो. म्हणजे काय करतो, इथं आपण पेरिटोनियम मध्ये आणतो. कुठं आणतो, पेरिटोनियम मध्ये आणतो. कुठून, तुमच्या ब्रेन मधून. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट जे आहे किंवा व्हीपी शंट जे आहे ते असं आपण त्याला म्हणत असतो. त्यामध्ये जो व्हीपी शंट आहे, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट आहे, तो काय करतो आपण, मोस्ट कॉमनली यूज करतो. मोस्ट कॉमनली युज्ड. ठीक आहे, ऑप्शन बी काय असणार इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणतो क्वेश्चन, अ 17-year-old गर्ल हु हॅज एक्सपिरियन्स सेक्शुअल अब्यूज अँड has no memory of the event and is unable to recall any detail despite of her best effort. ठीक आहे, what is the likely diagnosis for this girls. बघा, 17 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला काय झालं होतं, सेक्शुअल अब्यूज जे आहे ते झालं होतं. ठीक आहे, सेक्शुअल अब्यूज तिला काय झालं होतं, झालेलं होतं. आणि सॉरी, जेव्हा तुम्ही तिला त्याच्याबद्दल विचारताय, बाबा ते जे सेक्शुअल अब्यूज झालं होतं त्याच्यानंतर तुला काय ते विक्टिमशी आठवतं का, तुम्हाला जे अब्यूज झालं होतं कुठं झालं होतं, कधी झालं होतं, हे जेव्हा तुम्ही तिला विचारता तेव्हा काय आहे, तिची मेमरी जी आहे ते काय आहे, तेवढा इव्हेंट पुरतीच फक्त लॉस्ट आहे, बाकी तिच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. आणि ती जी आहे ते मेमरी रिकॉल करण्याचे काय करते, तिचे बेस्ट एफर्ट्स आहेत. तुम्हाला त्या मुलीचे डायग्नोसिस काय असू शकते लाईकली हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला तुम्हाला डिमेन्शिया, सेकंड दिला तुम्हाला डिसोसिएटिव्ह अमनेशिया, थर्ड दिला तुम्हाला डेलिरियम आणि लास्ट दिला तुम्हाला मॅलिंगरिंग. बघा, जर डिमेन्शिया जो असतो, ठीक आहे, जर आपण वन बाय वन बघूया की डिमेन्शिया काय भानगड आहे. डिमेन्शियामध्ये काय होतं बघा, तुमचं प्रोग्रेसिव्ह काय असतं, मेमरी लॉस असतो. मेमरी लॉस असतो. आणि हे जे आहे ते आपल्याला जास्त मोस्ट कॉमनली बघायला मिळते म्हणजे ओल्ड एज मध्ये. हे जे आहे तुम्हाला ओल्ड एज मध्ये बघायला मिळते. आणि हे जे आहे असोसिएटेड विथ, मे बी असोसिएटेड विथ, ओके, मे बी असोसिएटेड विथ ट्रॉमा वगैरे सोबत काय असू शकतं, हे असोसिएटेड असू शकतं. ठीक आहे. आणि आपल्याला जे क्वेश्चन मध्ये दिले आहे ती कशी आहे, 17 वर्षाची मुलगी आहे, 17 इयर्सची काय आहे, मुलगी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मोस्ट कॉमनली काय सांगितलं, ओल्ड एज मध्ये असते. त्यामुळे 17 वर्षाच्या मुलीमध्ये डिमेन्शिया जे आहे ते लेस अनलाइकली आहे, जे होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण जे आहे ते डिमेन्शिया जे आहे ते चूज करणार नाही. नेक्स्ट ऑप्शन दिला आपला डिसोसिएटिव्ह अमनेशिया. काय दिलं बघा, डिसोसिएटिव्ह अमनेशिया. बघा, डिसोसिएटिव्ह अमनेशियामध्ये काय होतं, तुमचं जी पर्सन असतो, जो कोणी पेशंट असतो, त्याच्यामध्ये काय असतं, सिलेक्टिव्ह जे आहे ते मेमरी लॉस असतो. कसा असतो, मेमरी लॉस असतो, पण कसा असतो, सिलेक्टिव्ह मेमरी लॉस असतो. ठीक आहे. आणि ह्या सिलेक्टिव्ह मेमरी जो लॉस आहे हा कसा असू शकतो, म्हणजे जर त्याला एखादा ट्रॉमा झाला असेल, म्हणजे त्याचा इव्हेंट ट्रॉमॅटिकल एखादा इव्हेंट असेल, जसं की त्या क्वेश्चन मध्ये सांगितलं काय, सेक्शुअल अब्यूज झालेला आहे, किंवा त्या बेबीच्या समोर काय झालेलं आहे, एखादा खून वगैरे झालेला आहे, किंवा त्याच्या पॅरेंटला काय झालेलं आहे, अब्यूज झालेला आहे, पॅरेंटला मारलेलं वगैरे आहे. तर हे जे चाइल्ड आहेत, मग ही चाइल्ड काय करतात, रिप्रेशन मेकॅनिझम काय करतात, त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतं. रिप्रेशन मेकॅनिझम मध्ये काय होतं, ती जे चाइल्ड असतात त्यांच्यामध्ये काय होतात, ह्या ज्या मेमोरीज असतात ज्या की त्यांना अनवॉन्टेड असतात, त्याच्यासाठी काय नाही, चांगल्या नाही. ठीक आहे, कोणतरी तुमच्या समोर तुमच्या पॅरेंटला येऊन मारतंय वगैरे, ठीक आहे, ते काय तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे का, मग तुमचं माइंड काय करतं, त्याला रिप्रेस करायला लागतं. डिप्रेशन काय एक डिफेन्स मेकॅनिझम आहे, ज्याच्यामध्ये आपलं माइंड काय करायला लागतं, आपली सायकोलॉजी काय करायला लागते, की हे जे असे इव्हेंट आहेत त्यांना काय करायला लागते, आपोआप विसरायला लागते. आणि मग जर तुम्ही कितीही जरी काय केला ते आठवण्याचा प्रयत्न केला तरी ते काय होत नाही, व्यवस्थित आठवत नाही. ते जे जुने पिक्चर असायचे बघा, त्या जुन्या पिक्चरमध्ये ते काय असायचं, की मग ते जे हिरो असायचा, त्या हिरोच्या आई वडिलांना काय केलं, असं मारहाण केली असायची, मग त्या हिरोला असे फक्त असे चित्र दिसायचे समोर, पण ते व्यवस्थित चेहरा दिसायचं नाही बघा, ब्लर जे आहे ते कोणी मारलं ते दिसायचं नाही. ते कुठलं आहे, त्यांचं रिप्रेशन मेकॅनिझम आहे, डिसोसिएटिव्ह अमनेसिया आहे. म्हणजे त्याची जी मेमरी असते ती एकदम टकाटक असते, काही प्रॉब्लेम नसतो त्या मेमरीमध्ये.
त्यांना बाकीचं काही पण विचारा, एकदम तुम्हाला बरोबर आन्सर देतील. ठीक आहे, एक नॉर्मल पर्सन सारखं. पण जेव्हा तुम्ही त्याला त्या पर्टिक्युलर इव्हेंट बद्दल विचारतात, तेव्हाच काय होतं, त्यांचं मेमरी लॉस होतो. ठीक आहे, त्यांना काय म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह मेमरी लॉस म्हणतो किंवा डिसोसिएटिव्ह अमनेशिया म्हणतो. ठीक आहे, आणि हे जे आहे ते कसे करतात, अनइंटेन्शनली होतं. हे काय होतं, अनइंटेन्शनली होतं. ते चुकून ते काय करतात, ते काय मुद्दामून करतात का, तर नाही, ते अनइंटेन्शनली त्यांच्यामध्ये असतं. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन काय बघा आपल्याकडे. नेक्स्ट आहे डेलिरियम. नेक्स्ट काय आहे, डेलिरियम. डेलिरियम मध्ये काय होतं बघा, डेलिरियम जे आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, जे पर्सन असतो तो कसा असतो, कन्फ्यूज असतो. कसा असतो, कन्फ्यूज असतो. आणि डेलिरियम कसं असतं, अॅक्यूट स्टेज असते. कशी असते, अॅक्यूट स्टेज असते. मग तुमचं डेलिरियम कशामुळे होऊ शकतं, एखाद्या सबस्टन्सच्या युजमुळे होऊ शकतं. ठीक आहे, अल्कोहोलिक पर्सन मध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं. का, कारण ते कशाच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहेत, एखाद्या सबस्टन्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहेत, अल्कोहोलच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहेत, किंवा जे आहे त्यांची मेंटल स्टेटस जे आहे ते एकदम अॅक्यूट पिरियडसाठी काय आहे, कन्फ्यूज स्टेटस मध्ये ते आहे. त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, डेलिरियम जे आहे ते बघायला मिळतं. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे, 17 वर्षाची मुलगी आहे. 17 वर्षाच्या मुलगीमध्ये लेस लाईकली आहे की सबस्टन्स अब्यूज आणि अल्कोहोल जे आहे ते आहेत. त्याचबरोबर डेलिरियम मध्ये जे आहे ते आपल्याला कॉन्शियसनेस पण काय होते, अफेक्ट होते. कॉन्शियसनेस पण अफेक्ट होते. आणि याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये पण सिलेक्टिव्ह मेमरी लॉस नसतो. म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मेमरी लॉस जो असतो कसा ओव्हरऑल असतो. त्याला मी तुम्ही फक्त त्या पर्टिक्युलर इव्हेंट बद्दल विचारलं, त्याच्या पुढचा तो तुम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही. आणि बाकीच्या बद्दल जर जेव्हा तुम्ही विचारलं तेव्हा बरोबर उत्तर देतोय, असं आहे का इथे, तर नाही. याच्यामध्ये काय ओव्हरऑल जे आहे ते मेमरी लॉस आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट ऑप्शन काय तुमचा, मॅलिंगरिंग. बघा मॅलिंगरिंग मध्ये काय होतं बघा, मॅलिंगरिंग मध्ये जे पेशंट असतात ते काय करतात, फेक करतात. ठीक आहे, काय करतात, तुम्ही त्यांना काहीतरी विचारल्याच्या नंतर काय करतात, ते खूप असं फेक करायला लागतात. स्वतःचे सिम्पटम्स जे आहेत ते काय करतात, असं एक्झॅगरेट करून सांगतात. एक्झॅगरेट काय करतात, सिम्पटम्स एक्झॅगरेट करून काय करतात, सांगतात. त्याच्यानंतर त्या जो पर्सन असतो त्या पर्सनला माहित असतं, द पर्सन नोज दॅट दे आर लाईंग. त्यांना माहित असतं की मी खोटं बोलत आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं, ती मुलीला काय नाहीये, माहित नाहीये, तिला खरंच माहित नाही, ती इंटेन्शनली करत नाही आहे. मॅलिंगरिंग मध्ये काय करतात, ते पेशंट जे आहे ते स्वतः काय करतात, जे त्यांचे सिम्पटम्स आहेत ते एक्झॅगरेट करून सांगतात. फॉर एक्झाम्पल, एखादा पेशंट आलेला आहे तुमच्याकडं, आणि तुम्ही काय केलं, त्या पेशंटला लवकर अटेंड केलं नाही, कारण तुमच्याकडे दुसरे पेशंट आहेत, खूप सिव्हिअर पेशंट आहेत, तुम्ही त्यांना अटेंड करण्यामध्ये बिझी आहे. मग आता हा जो पर्सन आहे, आता याला तुम्ही अटेंड करत नाही, याला थोडंसं माइल्ड पेन आहे. मग हा काय करणार, जोरजोरात काय करणार, ओरडायला सुरुवात करणार. का, की कारण मला कोणतरी अटेंड करावं, म्हणजे मला खूप जास्त सिम्पटम्स जे आहेत ते सिव्हिअर आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय करणार, तो त्याचे सिम्पटम्स काय करणार, एक्झॅगरेट करणार. त्याला आपण काय म्हणतो, मॅलिंगरिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये डिमेन्शिया ओल्ड एज मध्ये होतो, म्हणून हा ऑप्शन आपला कट झाला. डिसोसिएटिव्ह अमनेशिया हे आपल्याला थोडंसं बरोबर वाटतंय. डेलिरियम जे आहे ते ओव्हरऑल जे आहे त्याच्यामध्ये काय असते, मेमरी लॉस असतो. सिलेक्टिव्ह मेमरी लॉस नसतो, जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की फक्त त्या जी मुलगी आहे तर तो इव्हेंट होता, जेव्हा सेक्शुअल अब्यूज झाला, तो जो इव्हेंट होता तेवढाच काय झालं, त्याचा मेमरी लॉस झालेला आहे. मॅलिंगरिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झॅगरेट करते का, तिला जेवढं झालं ते पण सांगत नाही, ती मॅलिंगरिंग तर बिलकुल करतच नाही. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपल्याकडे करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. An example of non-therapeutic communication technique. Non-therapeutical communication technique चं एक्झाम्पल आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला व्हॅलिडेटिंग, सेकंड दिला रिफ्लेक्टिंग, थर्ड दिला आपल्याला बिलेटलिंग, आणि लास्ट दिला आपल्याला लिसनिंग. बघा व्हॅलिडेटिंग म्हणजे काय, जेव्हा आपण काय करतो, एखादा पर्सन आपल्याबद्दल आपल्यासोबत बोलतो, नर्स आणि पेशंटचे काय असते, थेरप्युटिक कम्युनिकेशन डेव्हलप झालेलं असतं. आणि जेव्हा आपण पेशंट सोबत बोलत असतो, आपण बोलतोय म्हणजे काय उगाच बोलत नाही, आपल्याला काय करायचं असते, पेशंट कडून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जे आहे ते काढून घ्यायची असते. इन्फॉर्मेशन काय काढून घ्यायची असते, त्यांच्या घरच्यांची, ठीक आहे, त्यांची आपल्याला इन्फॉर्मेशन काढून घ्यायची असते की नाही, आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे, आपली जी डिसीज कंडिशन आहे, ती डिसीज कंडिशनच्या रिलेटेड जे आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशन काढून घ्यायची असते. त्याची पर्सनल गोष्टीचा आपल्याला काही हे असतो काय काय म्हणतो आपण त्याला, संबंध असतो का, कुठलाही त्यांच्या पर्सनल लाईफ बाबा, की तुझं लव्ह मॅरेज कसं आहे, तुझा बॉयफ्रेंड कसा आहे, तुझी गर्लफ्रेंड कशी आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं नसतं का, आपल्याला काही घेणं नसतं. त्याच्यामुळे त्याच्यावर काही ऍडव्हर्स इफेक्ट आहेत का बाबा, मेंटली वगैरे, हे फक्त आपल्याला जाणून घ्यायचं असतं. बाकी आपल्याला त्याच्यामध्ये काही क्षण मात्र रुची नसते, काडी मात्र रुची नसते. व्हॅलिडेटिंग मध्ये जे आहे ते व्हॅलिडेटिंग करत आहात, जो पर्सन आपल्यासोबत जो बोलत आहे त्याला आपण व्हॅलिडेट करत आहोत. याचा अर्थ काय आहे, की आपण काय करतो, त्याला ऍक्सेप्ट करत आहोत. ठीक आहे, ऍक्सेप्ट करत आहोत आपण, त्याला काय करतो, एक्नॉलेज करत आहोत. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये त्या पर्सन जे बोलतोय त्या पर्सनला आपण असं वाटलं पाहिजे की हा जो समोरचा पर्सन आहे हा मला काय करत आहे, भाव देत आहे. काय करत आहे, भाव देत आहे. सोप्या भाषेमध्ये काय करत आहे, भाव देत आहे. म्हणजेच काय, त्या पर्सनला असं वाटलं पाहिजे बाबा मी बोलतोय, पण असं नाही की हा ऐकतच नाहीये माझं, हा फक्त काय करतोय, मला इग्नोर करतोय, असं नाही वाटायला पाहिजे. जर तो तसं वाटलं तर तो पर्सन आहे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगणार आहे का, बिलकुल सांगणार नाही. जेव्हा तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार आहात, तेव्हा तो काय करतो, त्याला म्हणजे तो पर्सन जो आहे पुढचा, तो मला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, ऍक्सेप्ट अँड अॅक्नॉलेज द पेशंट्स
पेशंट्स थॉट्स, पेशंटचे जे विचार आहेत, त्यानंतर पेशंटच्या फिलिंग आहेत, त्यांना काय करायला पाहिजे, ऍक्सेप्ट आणि अॅक्नॉलेज करायला पाहिजे. याच आपण काय म्हणतो, व्हॅलिडेटिंग म्हणतो. त्यानंतर बघा हे काय, रिफ्लेक्टिंग आपण काय थेरप्युटिक कम्युनिकेशनचा टूल आहे. रिफ्लेक्टिंग मध्ये आपण काय करतो, पेशंटने जे काही फ्रेजेस बोलले, जे काही वाक्य बोलले, त्या वाक्यामध्ये काही कीवर्ड्स असतात, त्या कीवर्ड्सला आपण काय करतो, परत रिपीट करतो. म्हणजे पेशंट जर म्हणतो की मला मागच्या 3 महिन्यांपासून खोकायला येतोय, अरे 3 महिन्यांपासून खोकायला येतंय, मग त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न विचारतो, मग 3 महिन्यांपासून खोकायला येतंय, मग तुम्ही काय एक्सरे वगैरे काढलाय का? मग त्याच्यानंतर तो सांगतो तुम्हाला, ते काय झालं, म्हणजे त्याच्यामुळे काय करतो, तो पुढचं जे आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, त्याच्यातला एक कीवर्ड घेतला. कुठला कीवर्ड घेतला, 3 महिन्यांपासून खोकायला येते, म्हणजे काय, त्या पेशंटला टीबी असण्याची जास्त शक्यता आहे, आपल्याला असं वाटलं. म्हणून आपण काय म्हटलं, अरे तुम्ही 3 महिन्यांपासून खोकताय, मग तुम्ही एक्सरे केलाय का, तुम्ही स्पुटमची टेस्ट केलेली आहे का? मग तुम्हाला पेशंट जे आहे ते पुढचं सांगणार. नाही तर तुम्हाला, तुम्ही जर म्हटलं हा मला 3 महिन्यांपासून खोकायला येते, हा मग एक्सरे केलाय का, मग तो तुम्हाला थोडंसं काय करणार नाही, व्यवस्थित सांगणार नाही. ठीक आहे, तर रिफ्लेक्टिंग मध्ये आपण काय करतो, एक कीवर्ड जो आहे पेशंटचा, एक कीवर्ड काय करतो, आपण रिपीट करतो. त्यानंतर बघा बिलिटलिंग. बिलिटलिंग मध्ये काय करतो आपण, बिलिटलिंग म्हणजे काय, हे काय नाही, नॉन थेराप्युटिक कम्युनिकेशन मध्ये बिलकुल यूज करायचं नाही. का, बिलिटलिंग म्हणजे काय, एखाद्याला कमी लेखणे, एखाद्याला काय करणे, कमी लेखणे, एखाद्याला कमी लेखणे किंवा त्याच्या भावनांना किंवा त्याचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला कमी लेखणे. ठीक आहे, आपण काय म्हणतो, बिलिटलिंग असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा तुमच्याकडे पेशंट आला, ठीक आहे, एखादा पेशंट आला आणि त्याला काहीतरी कन्सर्न आहे, फॉर एक्झाम्पल त्याला काय पेन आहे, मग आपण काय म्हणतात, अरे तुला काय बाबा पेन व्हायला काय झालं, आताच तर तुला इंजेक्शन दिलं होतं, लगेच तुला काय पेन व्हायला लागले. म्हणजे तुम्ही त्याचा जो कन्सर्न होता, कुठला त्याचा कन्सर्न होता, पेन होता, तुम्ही या कन्सर्नला काय केलं, कमी लेखलं. म्हणजे जर जेव्हा त्या पेशंटला खरंच एखादा मोठा प्रॉब्लेम होईल, तो काय करणार, तुमच्यापासून लपून ठेवणार, की बघू का हा पर्सन जो आहे तो माझा जो कन्सर्न आहे त्या कन्सर्नला कमी लेखतो किंवा ओरडतो वगैरे. ठीक आहे, त्याला असं वाटू शकतं. म्हणून जे आहे ते बिलिटलिंग याच्यामध्ये करायचं नाही. लिस्निंग काय, याला आपण काय म्हणू शकतो, ऍक्टिव्ह लिस्निंग सुद्धा आपण याला म्हणतो. पुढचा जो पर्सन आहे त्याचा व्यवस्थित अगोदर ऐकून घेणे, ऐकून घेण्यासाठी मग आपण काय करतो, त्याचा आय कॉन्टॅक्ट करणे, म्हणजे त्याला असं वाटेल बाबा हा माझा ऐकतोय. त्यानंतर काय करणे, नोडलिंग करणे, म्हणजे हा हा अशी मान हलवणे. ठीक आहे, होकारार्थी मान हलवणे किंवा नकारार्थी मान हलवणे, जे काही तिथं अप्रोप्रिएट असेल ते. त्याच्यामध्ये काय होतं, त्या पर्सनच्या पुढच्या पर्सन्सला काय वाटतं, की बाबा हे जे आहे ते माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होत आहे, हा फक्त काय करतोय, माझ्या पुढे बसलेला नाही, हा मला ऐकतोय. पण त्याच्यामुळे त्या पर्सनला फील करून द्यायला लागतं, की मी काय करतोय, तुमचं ऐकतोय, तुम्ही काय करा, मला पुढचं सगळं सांगा. ठीक आहे, तर हे काय आहे, तुमचे व्हॅलिडेटिंग पण काय आहे, तुमचा थेराप्युटिक टूल आहे, रिफ्लेक्टिंग पण आहे, लिस्निंग पण आहे, पण बिलिटलिंग नाही, कुणाला कमी लेखणं हे बिलकुल थेराप्युटिक कम्युनिकेशनचा पार्ट नाही. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन डज नॉट कंटेन, ओआरएस सोल्युशन मध्ये काय नसतं हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला सोडियम क्लोराइड, थर्ड दिला सेकंड दिला आपल्याला सिट्रेट, बी पकडा, आणि सी त्यानंतर आपल्याला कॅल्शियम लॅक्टेट आणि ग्लुकोज जे आहेत आपल्याला दिले आहेत. ओआरएस मध्ये काय काय असतं बघा. ते तुमचं WHO आहे, कोण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO नुसार जे ओआरएस जे अपडेटेड गाईडलाईन नुसार आहे, ज्यामध्ये सॉरी काय काय असतं बघा, काय काय असतं, ग्लुकोज असतो, त्यानंतर काय असतं, सोडियम क्लोराईड असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं आणि ट्राय सोडियम सिट्रेट असतं. ट्राय सोडियम सिट्रेट काय काय असतं, ग्लुकोज, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज म्हणजे काय तुमची साखर असते, सोडियम क्लोराईड म्हणजे काय असतं, मीठ असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं आणि ट्राय सोडियम सिट्रेट असायचं. जे हे कुठलं सांगतो मी तुम्हाला, अपडेटेड वालं सांगतोय, अपडेटेड गाईडलाईन्स नुसार जे तुमचं जुनं हे होतं त्याच्यामध्ये ट्राय सोडियम सिट्रेट नव्हतं, तिथं सोडियम बायकार्बोनेट होतं. आता तिथं सोडियम बायकार्बोनेटला चेंज करून तिथं ट्राय सोडियम जे आहे ते सिट्रेट टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जे ग्लुकोज आहे ते किती असतं, सोडियम किती असतं, सोडियम क्लोराईड किती असतं आणि पोटॅशियम क्लोराईड किती असतं बघा. ग्लुकोज जे आहे ते असतं 13.5 ग्राम, किती असतं, 13.5 ग्राम असतं. त्याचं सोडियम क्लोराईड आहे ते 2.6 ग्राम, मीठ जे असतं थोडंसं मीठ चवीनुसार. पोटॅशियम क्लोराईड किती असतं, 1.5 ग्राम असतं. आणि जे तुमचं ट्राय सोडियम सिट्रेट आहे ते किती असतं, 2.9 ग्राम असतं. ठीक आहे, 2.9 ग्राम असतं. जर आपण काय बघितलं, बाय वेट जर बघितलं तर जे आहे आपल्याला एवढं बघायला मिळतं. टोटल जर घेईल तुम्हाला तर 20.5 ग्राम येतं. आणि हे काय करायचं असतं, आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये काय करायचं असतं, मिक्स करायचं असतं आणि प्यायचं असतं. तर हे काय झालं तुमचं, ओआरएस जे आहे ते वेट वाईज काय झालं, डिस्ट्रीब्युशन झालं. पण कधी कधी आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारतात, मोल वाईज पण विचारतात, मोल वाईज. ठीक आहे, मग मोल वाईज जर बघितलं आपण तर ग्लुकोज किती मोल असतं, तर तुमच्यामध्ये 75 मिली इक्वॅलेंट बघायला मिळतं आपल्याला. 75 मिली इक्वॅलेंट पर लिटर जे आहे ते आपल्याला ग्लुकोज बघायला मिळतं. तर सोडियम क्लोराईड मध्ये एकतर तुमच्याकडे सोडियम आहे आणि काय आहे, क्लोराईड आहे. ठीक आहे, तर सोडियम किती बघायला मिळतं आपल्याला, 75 मिली इक्वॅलेंट पर लिटर बघायला मिळतं. आणि क्लोराईड किती बघायला मिळतं बघा, सोडियम किती 75 आणि क्लोराईड किती बघायला मिळतं 65 मिली इक्वॅलेंट पर लिटर.
ठीक आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम किती बघायला मिळतं आपल्याला? पोटॅशियम बघायला मिळतं आपल्याला 20 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर आणि जे तुमचं हे आहे काय सिट्रेट, सिट्रेट 10 मिली इक्विव्हॅलेंट किती बघायला मिळतं आपल्याला? 10 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर बघायला मिळतं. हे जर टोटल केलं तुम्ही तर किती येते? 245 मिली इक्विव्हॅलेंट येतं. 245 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर म्हणजे हे काय झाली त्याची ऑस्मोलॅरिटी झाली. टोटल ऑस्मोलॅरिटी किती झाली त्याची? 245 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर झाली. ठीक आहे. जे तुमचं जुनं सोडियम होतं, ठीक आहे, सॉरी जुनं ORS जे होतं त्याची जी ऑस्मोलॅरिटी होती ती 300च्या प्लस होती. ठीक आहे, 300 प्लस होती का? कारण त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट होते, ज्यामध्ये बायकार्बोनेट्स आयन सुद्धा होते. मग आपण ते काय केलं? बायकार्बोनेट रिप्लेस करून त्याच्यामध्ये ट्रायसोडियम सिट्रेट ऍड केलं. मग त्याच्यामध्ये काय झाली? त्याची ऑस्मोलॅरिटी कमी झाली, 245 झाली. ठीक आहे. अगोदर त्याच्यामध्ये 300 प्लस जे आहे ती ऑस्मोलॅरिटी होती. तुमचं जे ग्लुकोज आहे ते काय करतं बघा? ग्लुकोज जे आहे ते सोडियमच्या ऍब्झॉर्प्शन मध्ये खूप सारं मदत करतं. सोडियम आणि क्लोराईड जे आहे ते सोडियमची जी वॉटर लॉस झाली असतं. ठीक आहे. जे तुमचा पेशंट आहे, आपण ORS देतो कुणामध्ये? डिहायड्रेटेड पेशंट आहे, ज्यांना डायरिया वगैरे आहे, त्या पेशंटला आपण काय करतो? ORS देत असतो. मग त्याच्यामध्ये काय झालं असतं? सिव्हिअर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाला असतं. इलेक्ट्रोलाइट कुठले? तुमचे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम वगैरे. ठीक आहे. मग तुम्ही काय करता? सोडियम आणि पोटॅशियम जे आहे ते ORS मधून देत असतो आपण. मग सोडियम जे आहे त्याला ऍब्झॉर्प्शनसाठी ग्लुकोज मदत करतं, म्हणून त्याच्यामध्ये आपण काय केलं? ग्लुकोज ऍड केलं. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं? पोटॅशियम पण ऍड केलं, जेणेकरून सोडियम आणि पोटॅशियम दोन्हीचं पण काय होईल? व्यवस्थित जे आहे त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन होईल. आणि जो तुमचा सिट्रेट आहे, सिट्रेट जो आहे तो काय करतो? डिहायड्रेशन मध्ये पण हेल्प करतो. सिट्रेट जो आहे तो काय करतो? डिहायड्रेशन मध्ये हेल्प करतो. ठीक आहे. सिट्रेट कशामधून मिळतं आपल्याला? जे तुमचे लिंबू वर्गीय फळं आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कुठले लिंबू वर्गीय फळे? म्हणजे तुमचं लिंबू झालं, संत्री झालं, मोसंबी झालं, याच्यामध्ये काय असतं? सिट्रेट असतं. किंवा सिट्रस फ्रूट, लिंबू वगैरे फळाचं आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? सिट्रस फ्रूट, सिट्रस फ्रुट्स. बघा काय काय असतं? सोडियम क्लोराईड असतं का? हो असतं. सिट्रेट असतं का? हो असतं. कॅल्शियम लॅक्टेट नसतं. त्यानंतर ग्लुकोज असतं का? तर हो असतं. म्हणून ऑप्शन सी जो आहे तो काय असणार आहे? कॅल्शियम लॅक्टेट इथं करेक्ट आन्सर असणार आहे. का? कारण आपल्याला विचारलं की काय नसतं हे आपल्याला विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आमचं बघा? अकॉर्डिंग टू WHO नुसार विच चाइल्ड विथ IQ लेवल बिटवीन 35 ते 50, चाइल्ड IQ लेवल किती आहे? 35 ते 50 आहे. तर फॉल्स अंडर विच कॅटेगरी? आपल्याला असं विचारलेलं आहे. कशाच्या? मेंटल रिटार्डेशनच्या. माइल्ड, सिव्हिअर, मॉडरेट आणि प्रोफाइल्ड. बघा आपण काय करतो? मेंटल रिटार्डेशन आहे कॅटेगरी करतो. म्हणजे माइल्ड आहे का बाबा? का मॉडरेटली काय आहे? रिटार्डेड आहे का? सिव्हिअरली रिटार्डेड आहे का? प्रोफाउंड आहे, म्हणजे काय? खूपच जास्त प्रोफाउंड आहे. ठीक आहे. तर त्याला आपण कसं करतो? IQ वरून काय इंटेलिजन्स क्वेश्चन जे आहे त्याच्यावरून काय करतो आपण? कॅल्क्युलेट करतो. इंटेलिजन्स क्वेश्चन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? बाबा जेवढं त्या बेबीचं एज आहे आणि त्याला काय करतो आपण? जे थोडं सॉरी जेवढं त्या बेबीचं जे काय आहे एज आहे, ठीक आहे, कुठलं म्हणजे त्याचं कसं वागतो, कसं बोलतो, म्हणजे कुठल्या एजला पर्सननी कसं वागायला पाहिजे, आणि त्याचा आपण काय करतो? रेशिओ घेतो. ऍक्च्युअल एज आणि तो जो बेबी वागतोय तो एज, त्याचा आपण काय करतो? रेशिओ घेतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? IQ असं आपण म्हणतो, इंटेलिजंट कोशंट. मग जर एखादा माइंड तो काय असेल इफेक्ट असेल तर तो कसं त्याचा IQ किती असतो? 50 ते 69. ठीक आहे. 70च्या वर्षांना आपण काय म्हणतो? ॲव्हरेज किंवा नॉर्मल जे आहे ते आपण त्याला म्हणत असतो. तर 70 प्लस त्याला. ठीक आहे. मॉडरेट जर असेल तर आपण काय म्हणतो त्याला? जे 35 ते 49. 35 ते 49. त्यानंतर 20 ते 34 काय आहेत? सिव्हिअरली अफेक्टेड आहेत. आणि जर एखाद्याचं 20 पेक्षा काय असेल, कमी असेल, तर आपण काय म्हणतो? प्रोफाउंड म्हणतो. जी माइल्ड आहेत ते कसे असतात? स्लो लर्नर असतात. जी माइल्ड इफेक्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं? त्यांची जी लँग्वेज आहे, ठीक आहे, लँग्वेज वगैरे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतं. त्यानंतर त्यांची बाकीची फिजिकल ॲबिलिटीज वगैरे आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतात. त्यांना जर आपण स्कूलमध्ये घेऊन गेलो तर स्कूलमध्ये पण चांगलं परफॉर्म करतात. ठीक आहे. पण ते कसं थोडेसे स्लो लर्नर असतात. ठीक आहे. स्लो लर्नर्स असतात आणि ते स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज स्वतः काय करतात? व्यवस्थित परफॉर्म करू शकतात. म्हणजे स्वतः जेवू शकतात. ठीक आहे. त्यांच्या स्वतः जे आहेत त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज वगैरे करू शकतात. स्वतः कपडे वगैरे घालू शकतात. शूजच्या लेस वगैरे व्यवस्थित बांधू शकतात. माइल्डली जे आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये मेंटल रिटार्डेशन आहे. त्यानंतर मॉडरेटली मेंटल रिटार्डेशन आपण कुणामध्ये बनतो? जेव्हा एखाद्याला काय लागतं? सुपरविजन लागतं. जेव्हा काय लागतं? एखाद्याला सुपरविजन लागतं. म्हणजे त्यांना कुठलंही काम जर आपण सांगितलं ते काय करायला त्यांना सुपरवाइज कोणतरी केलं तर ते व्यवस्थित होतं, नाहीतर काय होऊ शकते? चुका करू शकतात. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये काय असतं बघा? स्पीच जे असते म्हणजे लँग्वेज आणि स्पीच काय असते? थोडीशी डिलेड असते. ठीक आहे. डिलेड लँग्वेज आणि स्पीच याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप झालेली बघायला मिळते. जे सिव्हिअरली काय असतात? मेंटली रिटार्डेड असतात. यांच्यामध्ये लँग्वेजची पूर्ण डिसेबिलिटी असते. त्यांना तुम्ही ते काय बोलता तुम्हाला कळत नाही, ते तुम्ही काय बोलता त्यांना कळत नाही. लँग्वेज कशी असते? त्याच्यामध्ये डिसेबिलिटी असते आणि यांना कंटिन्युअस सपोर्ट लागतो. ठीक आहे. यांना काय लागतो? कंटिन्युअस आहे जो सपोर्ट लागतो. यांना एकटं सोडून चालत नाही. त्याच्यानंतर प्रोफाउंड जे असतात हे कसं? कम्प्लिटली डिपेंडंट असतात.
कम्प्लिटली डिपेंडंट यांना काहीच स्वतःचं कुठलंच काम जे आहे स्वतः करता येत नाही. जे म्हणजे तुमच्या जेवणापासून ते शी सू करेपर्यंत ते सगळ्या गोष्टी म्हणजे काय असतात ते त्यांच्या पॅरेंट्सवर किंवा त्यांचे जे डिपेंडंट आहेत त्यांच्यावर काय असतात डिपेंड असतात. ते कुठलंही काम स्वतः करत नाहीत. आणि यांच्यामध्ये काय असतं ऑफनली काय असतात ऑफनली असोसिएटेड विथ कंजेनायटल अनॉमलीज. त्यांना जे आहे ते कंजेनायटल अनॉमलीज जे आहेत त्या ऑफनली असोसिएटेड असतात. ठीक आहे. कोणामध्ये प्रोफाउंडमध्ये. माइल्डमध्ये काय असतं फक्त जे आहे ते थोडंसं स्लो लर्नर असतात. त्यांना लँग्वेज म्हणजे आपण बोललेलं कळतं, त्यांचं बोललेलं पण आपल्याला कळतं, व्यवस्थित बोललं जातं. कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम नसतो माइल्डमध्ये थोडक्यात. मॉडरेटमध्ये पण थोडंसं कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम नसतो. स्टार्टिंगला कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतो, पण जसं ते मोठं होतं कम्युनिकेशनला थोडंसं इम्प्रूव्ह होतं, पण त्याला थोडंसं जे आहे सुपरविजनची गरज लागते. त्यानंतर ते सिव्हिअरली प्रोफाउंड असतात, सिव्हिअरली मेंटल रिटार्डेड असतात. त्यांच्यामध्ये लँग्वेज तिथून पुढे जाईल. सिव्हिअरली आणि प्रोफाउंड दोघांमध्ये पण लँग्वेजचा काही संबंध नसतो. तुमची सिव्हिअर आहे त्यांच्यामध्ये त्यांना आपल्याला सपोर्ट फक्त एक सुपरविजन टाईप त्यांना काय करायला लागतं सपोर्ट द्यायला लागतो. आणि प्रोफाउंड आहे ते कम्प्लिटली डिपेंड असतं. ते सुद्धा कुठलंही काम करत नाहीत. चला तर आपल्याला 35 ते 50 विचारलेलं आहे. तर 35 ते 50 कुठं बघा आपलं माइल्ड ते मॉडरेट कुठलं असतं 50 ते 69. सिव्हिअर कुठलं असतं बघा तुमचं जे 20 पासून ते 34 पर्यंत. मॉडरेट कुठं असतं तुमचं 35 पासून ते 49 पर्यंत. आणि प्रोफाउंड कुठं असतं 20 पेक्षा कमी. आपल्याला कुठलं विचारलं आहे 35 ते 50 विचारलं म्हणजे कुठला या ग्रुपमध्ये आलं बघा 35 ते 49 वाला ग्रुप म्हणजे मॉडरेट याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A 14-year-old child lost his father a year ago. एका वर्षापूर्वी त्याने काय केलं त्याच्या फादर त्यांची डेथ झालेली आहे. अँड गॉट कॉट शॉपलिफ्टिंग. द बॉय विल बी सेंट. बघा काय झालंय तो मुलगा जो आहे किती वर्षाचा 14 वर्षाचा आहे आणि त्याच्या वडिलांचं निधन झालेलं आहे एका वर्षापूर्वी. आणि आता तो जो बेबी आहे तो जो सॉरी बेबी म्हणताय ना तो 14 वर्षाचा म्हणजे काय झालेला आहे जो अडल्ट पण नाहीये आणि काय नाही तो आता चाइल्ड पण नाहीये. गॉट कॉट शॉपलिफ्टिंग म्हणजे काय त्याने एका दुकानामध्ये चोरी करताना सापडलेला आहे. आता तो बॉय जो आहे तो आपण कुठं पाठवायला पाहिजे ऑर्फनेज मध्ये पाठवायला पाहिजे काय ऑर्फनेज म्हणजे काय तुमचं अनाथ आश्रम. अनाथ आश्रमामध्ये पाठवायला पाहिजे काय रिमांड होम म्हणजे काय तुमचं बाल सुधारगृह. प्रिझन म्हणजे काय त्यांना आपण जेलमध्ये पाठवायला पाहिजे काय आणि अंगणवाडीमध्ये पाठवायला पाहिजे काय. बघा तुमचा जो चाइल्ड आहे तो थोडासा शॉपलिफ्टिंग करतोय वगैरे करतोय म्हणजे काय तो थोडासा काय झालाय ज्युवेनाइल क्रिमिनल आहे. ज्युवेनाइल काय आहे तो क्रिमिनल याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि ही जी चाइल्ड्स असतात त्याच्या चाइल्ड्समध्ये जे आहे ते आपण व्यवस्थित काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण या वयापासून जर त्यांना तशा सवयी लागल्या तर मोठ्या सवयी त्यांना काय होऊ शकतं अजून त्यांच्या सवयी काय होऊ शकतात ऍग्रिगेट होऊ शकतात जास्त वाढू शकतात. म्हणून या चाइल्डला काय केलं पाहिजे आपण इतरांपासून थोडंसं वेगळं ठेवून त्यांची व्यवस्थित काउन्सिलिंग वगैरे केली पाहिजे. जेणेकरून काय होतील ते त्यांना जे आहे ते आपण जे आहे ते काय कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या गोष्टी वाईट आहेत हे त्यांना आपण काय करू शकतो सांगू शकतो. ठीक आहे. मग बघा आता आपण त्याला ऑर्फनेजमध्ये पाठवायची गरज आहे बिलकुल नाही का कारण आपल्याला असं तो जो चाइल्ड आहे एक तर त्याने शॉपलिफ्टिंग वगैरे केली आहे तो दुसऱ्या चाइल्ड सोबत जाणार आहे तिथे पण काय करू शकतो त्या ऑर्फनेजमध्ये जे आहे त्याची सवय त्याला लागलेली असू शकते बाबा काय करायचं चोरी करण्याची. मग त्याची सवय जी आहे तो ऑर्फनेजमध्ये जाऊन सुटणार आहे का नाही सुटणार आहे. पहिला पॉईंट आहे त्याची सवय नाही सुटणार आहे म्हणून त्याला ऑर्फनेजमध्ये पाठवणार नाही. आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला सांगितलेलं नाही की त्याची आई जी आहे ती जिवंत नाही किंवा त्याला दुसरे जे आहे ते काय पॅरेंट्स नाहीत असं आपल्याला सांगितलं का कुठेही आपल्याला सांगितलं नाही की तो बेबी जो आहे तो अनाथ आहे असं आपल्याला कुठेही सांगितलेलं आहे म्हणून त्याला आपण डायरेक्ट ऑर्फनेजमध्ये पाठवणार नाही. त्यानंतर बघा काय म्हणतो ऑप्शन सी प्रिझन. तर आपण डायरेक्ट जेलमध्ये पाठवू शकत नाही कारण जेल आहे कोणासाठी बनलेले असतात अडल्टसाठी बनलेले असतात. जे अट्टर गुन्हेगार असतात त्यांच्यासाठी जे आहे ते जेल बनलेले असतात. बेबीज आहेत 14 वर्षाचा जो मुलगा आहे त्यासाठी जे आहे पण त्यांना आपण जेलमध्ये पाठवू शकत नाही. तिथे त्याला जर आपण जेलमध्ये पाठवलं त्याचे जे सिम्पटम्स आहेत त्याचे जे चोरी करण्याचे वगैरे जे प्रकार आहेत ते अजून वाढतील. सिस्टमच्या मुलामध्ये राग येईल की बाबा मी काय लहानपणी जे आहे ते माझ्याकडे मला काही कळत नव्हतं आणि म्हणून मी काय केलं कुठेतरी चोरी केली. मग तो मोठा झाल्यानंतर काय विचार करणार की या सिस्टमने मला चोर बनवलेला आहे म्हणून तो काय करणार अजून जास्त सिस्टमच्या विरोधामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये अँटी सोशल प्रॉपर्टीज अजून जास्त डेव्हलप होतील. म्हणून त्यांना आपण प्रिझनमध्ये बिलकुल पाठवायचं का तर नाही पाठवायचं आहे. अंगणवाडी 14 वर्षाच्या मुलाला अंगणवाडीमध्ये पाठवतो का नाही आपण अंगणवाडीमध्ये पाठवतो 5 ते 6 वर्षाच्या मुलांना. त्याचं बघा रिमांड होऊन ऑप्शन बी काय म्हणतो रिमांड होऊन कुठलं बाल सुधारगृह म्हणजे काय इथं असेच सगळे जे आहेत असेच चाइल्ड तिथे ठेवले असतात ज्यांना काय असते काउन्सिलिंगची गरज असते सुधारगृहाची गरज असते. मग तिथं काय केलं जाते त्यांचं व्यवस्थित एक त्यांचं टाइम टेबल फॉलो केलं जातं. तिथे त्यांना स्कूल पण असतं ठीक आहे त्यांचं तिथं स्कूल पण असतं म्हणजे त्यांचं तिथं फॉर्मल एज्युकेशन पण असतं त्यांचं न्यूट्रिशन पण व्यवस्थित तिथं काय केलं जातं असेस केलं जातं. बघा जी तुमची जी तो जो बच्चू आहे तो चोरी काय करत होता एक तर तो चोरी करतो त्याच्या सवयीमुळे
ठीक आहे. पहिला पॉईंट काय असू शकतो त्याची चोरी करण्याची, ते म्हणजे त्याला काय लागलेली असते, सवय लागली असते. काही काही लोक फक्त सवयीसाठी चोरी करतात. मग ठीक आहे. किंवा त्याला काय लागले असतं, भूक लागली असू शकते. त्याला काय लागले, भूक लागली असू शकते. त्याचा वडील वारले आहेत, त्याला भूक लागली असू शकते. कारण त्याच्या घरामध्ये कोण नसू शकतं 1 वर्षापासून. ठीक आहे. आपल्याला हे कन्फर्म माहित नाही किंवा जे कोणी आहे ते त्याला व्यवस्थित भाकर देत नसतील, काय माहित. ठीक आहे. त्यामुळे त्याला भूक लागली असू शकते किंवा सवय. या दोनच गोष्टी आहेत. या दोनच गोष्टीसाठी तो चोरी करू शकतो. जर आपण त्याला काय केलं, बालसुधारगृहामध्ये ठेवलं, त्याची जी सवय आहे त्या सवयीसाठी आपण त्याला काय केलं, काउन्सिलिंग केलं. ही सवय मोडण्यासाठी आपण त्याला काउन्सिल केलं आणि त्याची भूक मोडण्यासाठी आपण त्याला न्यूट्रिशन दिलं. या सर्व गोष्टी दिलं तर त्याच्यासाठी चोरी करण्यासाठी कारण राहणार नाही. त्याचा चोरी करण्याचा जो मोटिव्ह होता तो आपण काय केला, मोटिव्ह संपवला आणि त्याच्यामुळे काय होणार, त्याचं हळूहळू त्यामध्ये सुधार होऊन तो जो बेबी आहे तो बाल सुधारगृहामध्ये काय होऊ शकतो, सुधारू शकतो. ठीक आहे. म्हणून जे आहे ते आपण त्यांना काय करतो, बाल सुधारगृहामध्ये पाठवतो. प्रिझनमध्ये असं कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग वगैरे नसतं. प्रिझनमध्ये फक्त मारामाऱ्या वगैरे चालतात. काउन्सिलिंग वगैरे पण तिथं चालतं, पण तिथं आपण चिल्ड्रन्सला वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी जो आहे, रिमांड होम, इथं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. जे 18 वर्षाच्या कमीची मुलं असतात त्यांना आपण काय करतो, बाल सुधारगृहामध्ये पाठवतो. डायरेक्ट जेलमध्ये आपण पाठवत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. अकॉर्डिंग टू कुबलर-रॉस थिअरी ऑफ ग्रीफ, which among the following behavior is observed in stage 2? स्टेज 2 मध्ये जे आहे ते कुठलं आपल्याला बघायला मिळतं, डिप्रेशन, अँगर, बार्गेनिंग की डिनायल. ठीक आहे. या क्वेश्चनचा आन्सर काय करायचं तुम्हाला, होमवर्क असणार आहे हा तुम्हाला क्वेश्चन. याचा आन्सर तुम्हाला काय सांगायचा आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. कमेंटमध्ये आन्सर सांगायचा आहे. ठीक आहे. भेटूया आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. अभ्यास करत राहा, नोट्स बनवत राहा. चला.